गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांना ताप आला. तर त्यांना ताप आल्यावर असं वाटलं की हा नॉर्मल व्हायरल असेल, त्याच्यामुळे त्यांनी फक्त नॉर्मल गोळ्या घेतल्या आणि त्यानंतर त्यांनी काही केलं नाही. पण ते म्हणतात की 4-5 दिवस झाले तो ताप गेलाच नाही. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना पाहिलं, ॲडमिट करायला सांगितलं आणि त्या ॲडमिट केल्यानंतर त्यांना सगळे रिपोर्ट डेंग्यू मलेरियाचे काढले, पण सगळं नॉर्मल आले. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना सिटी स्कॅन करायला सांगितलं. त्या सिटी स्कॅनमध्ये देखील सर्व काही नॉर्मल आलं, पण तो जो ताप होता तो 4 महिने तसाच होता. तर डॉक्टरांना देखील कळत नव्हतं की काय एक्झॅक्टली झालेलं आहे. पण नंतर ते सांगतात की ज्यावेळेस डॉक्टरने तिचा पोटाचा स्कॅन करण्यासाठी सांगितला, त्या पोटाच्या स्कॅनमध्ये त्यांना असं कळालं की त्यांच्या आतड्यांमध्ये इंटेस्टाईनमध्ये भरपूर असे गाठी आहेत. तर त्या सर्व गाठींमुळे त्यांना सांगितलं डॉक्टरांनी की तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल. आणि त्यामुळे ते सांगतात की मी खूप घाबरले त्यावेळेला, मी प्रार्थना करत होते प्रभूकडे. आणि त्या सर्व गोष्टीमध्ये आणखीन एक प्रॉब्लेम आणखीन एक झाला नवीन, की त्यांच्या मानेला गाठ आली. ती गाठ देखील डॉक्टरांनी त्यांना स्कॅन करायला सांगितलं आणि त्या देखील त्यांना आणखीन एक आजार डॉक्टरांनी सांगितला. ते सांगतात की या त्रासांमध्ये त्रास ऍड झाला त्यावेळेला, पण ते म्हणतात या सर्व गोष्टींमध्ये मी प्रभूकडे अजून जवळ आले, मी अजून प्रभूकडे प्रार्थना करू लागले, मी चर्चला रेग्युलर येऊ लागले आणि बायबल वाचू लागले. त्या सर्व गोष्टींमध्ये परमेश्वरांनी कार्य केलं. आणि जो सिटी स्कॅन केला त्याच्यामध्ये सत्य शेवटी असं आढळलं की त्यांना KFD नावाचा आजार झालेला आहे, की ज्या आजारामध्ये ताप आणि जे अशक्तपणा तो नॉर्मली शरीरामध्ये येतो आणि तो राहतो बराच वेळ. त्यानंतर त्यांनी सांगतात की ते प्रभूकडे प्रार्थना केली. डॉक्टरांनी फक्त त्यांनी 2 गोळ्या घेतल्या. त्या 2 गोळ्या त्या घेत असताना ते सांगतात की दरवेळेला ते प्रार्थना करत होते आणि त्या गोळ्याद्वारे परमेश्वरांनी कार्य केलं. पूर्णपणे जे 4 महिने झाले नाही ते पूर्ण आरोग्य परमेश्वराने त्यांना दिलं. मग ते सर्व गौरव प्रभू येशूच्या नावाला देत आहेत. हालेलुया. आता मी बरी आहे पूर्ण. आता बरी आहे. हे काय आहे? रिपोर्ट काय दाखवतं रिपोर्ट? आणि डॉक्टरने त्यांना सांगितलं होतं, भीती घातली होती की कदाचित तुम्हाला तो TB असू शकतो. पोटामध्ये सुद्धा माझ्या मल्टिपल म्हणजे खूप गाठी आहेत सांगितलं होतं. आणि मानेला सुद्धा भरपूर गाठी होत्या, जवळपास 10. आणि सांगितलं होतं की TBचे रिपोर्ट तर नॉर्मल येतात, ते मग असणार तर कॅन्सर. तर मग सगळ्यांनी आशा तर सोडूनच दिली होती. आणि माझं 15 किलो वजनसुद्धा कमी झालं होतं. आणि मी एकदम अशक्त झाले होते. आणि माझा लहान मुलगा होता 8 महिन्याचा. आणि मला फक्त त्यावेळेस बरं व्हायचं आणि मला काळजी होती. तर त्यावेळेस मी तुमची अपॉइंटमेंट घेतली होती, तुमच्याकडून प्रेयर करून घेतली होती आणि देवाने मला आरोग्य दिलं. फक्त 100 रुपयाच्या गोळ्यामध्ये मला देवाने आशीर्वाद दिला. देवाला धन्यवाद. आणि मला डॉक्टरांनी 1.5 लाख रुपये खर्च सांगितला होता. पोटाचं ऑपरेशन आणि मानेच्या गाठी बायोप्सी करावी लागेल. कॅन यू इमॅजिन हाऊ मेनी सिकनेसेस शी वाज सफरिंग विथ? किती आजारपण, 10 गाठी होत्या, 10. प्रभूने आरोग्य दिलं. Praise God. Thank you, Jesus. God bless you. God bless you.